बुक स्टॉल जे सुरू केलं ते दादांनी सुरू केलं होतं आणि त्याचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. तर अपेक्षित त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी आपण त्यांचा करिअर गायडन्सचा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर सुरुवातीला दादांना सरांना विनंती करतो की कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका चांगल्या चॅनल करतो. तर दादांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण इंजिनिअरिंग स्वराज्याचे संस्थापक किंवा स्तंभातून हिरण्य कशिपूचा वध करण्यासाठी प्रकट झालेला महारुद्रा नरसिंहाचा अवतार की ज्यानं आईअंबेनं दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर आणि भवानी मातेच्या दरबारच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं अशा शोभाला हारार्पण करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू असं मी करू भोगे सरांना पाठवायचं या सर फोटो काढ संकेत फोटो घेऊन आशीर्वाद पाहुण्यांना देव मानते संस्कृती आपली सारी, पाहुण्यांना देव मानते संस्कृती आपली सारी, तोच आपला विठोबा आणि तीच आपली रुक्माई आणि तीच आपली लक्ष्माई. आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला. मान्यवरांच्या पदस्पर्शाने आपला परिसर धन्य झाला, आपला परिसर धन्य झाला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक अमित राऊळकर सर यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या क्लासचे मार्गदर्शक शिंदे सर आणि भोगे सर यांना विनंती करतो की दादांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. काही वेळ न गमावता आपण आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शनाला दादांनी सुरुवात करावी असे मी दादांना या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे मी पण कुठलाही वेळ न गमावता माझ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. आताच मला हॉलमध्ये समजलं की तुमच्या इथं अशी प्रथा आहे की कोणीतरी लागलं तरच एक चांगला कार्यक्रम वगैरे घेण्याची एक प्रथा आहे असं शिंदे सरांनी मला आता सांगितलं. तर आज तसं काही नाही. क्लास सुरू झाला तेव्हाच मी ओपनिंगला आलो होतो, तेव्हापासून माझी इच्छा होती की तुमच्या सर्वांसोबत एक चांगला संवाद साधला गेला पाहिजे. पण तुमची प्रथा जी आहे त्याला मी 2 शब्द आणखी जोडतो की आज मी जे काही बोलणार आहे, तुमच्याशी आज जो काही संवाद साधणार आहे, त्याच्यावर जर तुम्ही अंमलबजावणी केली तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती 2 वर्षाच्या आतमध्ये कोण्यातरी एका शासकीय नोकरीमध्ये लागेल. हे मी तुम्हाला आजची तुमच्या इथून सांगतो. किंबहुना माझा इथं येण्याचा उद्देशच हा आहे की मी माझ्या आयुष्यात संघर्ष आणि सगळ्या स्ट्रगलिंग लाईफमधून जे काही शिकलो, जे काही अनुभव मला मिळाले, कुठंतरी मी जेव्हा तुमच्यासारखा होतो, जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती जी होती ती एक सर्वसाधारण होती, माझ्या मनात ज्या शंका यायच्या की खरंच बा प्रामाणिकपणे नोकरीवर लागतं का, तेव्हाचा जो काळ होता पैसे देऊनच नोकरीवर लागेल अशा टाईपचं वातावरण सगळं होतं, तेव्हा माझ्या मनात ज्या शंका यायच्या या सगळ्या प्रिपरेशनच्या दरम्यान, तर आज मी इथं येऊन तुम्हाला तेच सगळ्या गोष्टींचा एक प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्याच्यातून तुम्हालाही कुठंतरी कळेल की नाही, अभ्यास 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 या मार्गाने जर आपण गेलो तर कोणत्याही प्रकारचं करप्शन किंवा ज्या काही आपण मल प्रॅक्टिसेस म्हणतो तशा टाईपचं काही माझ्या यशाच्या मदत येणार नाही. त्याच्यासाठीच हा आपण एक 2-3 सत्रातला साधारणतः एक वर्कशॉप तुमच्यासाठी तयार केलेला आहे, ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे लेट्स राईज लिफ्टिंग अदर्स. एक थोडंसं याच्यावर टाकू आपण. बसा बसा. मी वाटलं तर 2-3 वेळ मनातल्या मनात हे जे वाक्य लिहिलंय मी, लेट्स राईज लिफ्टिंग अदर्स, तुम्ही मनातल्या मनात 2-3 वेळ हे म्हणून घ्या. त्याचं काय करायचं ते नंतर मग आपण सुरू करू. त्याच्यातून तुम्हाला तुमच्या मनाशी तुम्ही ठरवा की या वाक्यातून तुम्हाला काय बोध होतो आहे, काय तुमचे काय जे काय कनेक्शन तुम्हाला जोडायचे असतील तुमच्या जीवनाशी त्याचे तुम्ही ते जोडून ठेवा.
ते नंतर आपण ते काढू बाहेर. लेट्स राईज लिफ्टिंग अदर्स हा जो वर्कशॉप आहे हा तुमच्यासाठी तयार केलेला आहे. त्याची आज एक आपण छोटीशी ट्रेलर, एक सुरुवात आपण इथे करणार आहोत. कारण ऑलरेडी आम्ही गेल्या 6-7 महिने झाले क्लास सुरू झाला. अनेक वेळ आम्ही प्लॅनिंग करून बघितलं, पण माझ्या वैयक्तिक कारणानं काही प्रवासानिमित्त मी बाहेर असायचो, कधी इथं काही अडचणी असायच्या, त्याच्यामुळे हा क्लास होऊ शकला नाही. त्याच्यामुळे आज वेळेवर माझ्याकडे वेळ होता, मी सरांना फोन केला, आली लहर केला कहर, या पद्धतीनं आम्ही आज इथं जमलो. कोणतंही प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं. सुरुवात होणं महत्त्वाची आहे. सुरुवात झाली की पुढचा प्रवास आपला सुरू होईल. आज एक आपण या वर्कशॉपची सुरुवात करूया, ज्याचं नाव सुद्धा आहे लेट्स राईज लिफ्टिंग अदर्स. तर मला एक प्रश्न सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारायचा आहे, व्हॉट ड्राईव्ज युअर लाईफ? तुम्ही जे इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आला आहात ते कशामुळे आलेला आहात? कोणी पण एक उत्तर देऊन बघा, 4-5 उत्तर बघू आपण. उद्देश काय आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची? याच्या मागचा उद्देश किंवा कोणती ऊर्जा तुम्हाला हे सगळं करण्यास भाग पाडत आहे? अभ्यास, घरापासून दूर येणं, थोडंसं खेळणं वगैरे टाळणं, टी व्ही पाहणं टाळणं, कशासाठी? एखादं उत्तर. ब्राईट फ्युचर. ओके, आणखी? सुरुवात कुठून झाली? एक सुरू त्याचं उत्तर हे आहे समर्पक. ध्येय, ॲम्बिशन. इट्स बिकॉज ऑफ युअर ॲम्बिशन यू आर हिअर ॲट दिस मोमेंट. जीवनात कुठंतरी तुम्ही ध्येय ठरवलं, आय वॉन्ट टू प्रिपेअर फॉर अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. हे ध्येय तुम्ही ठरवलं म्हणून तुम्ही पांडे सरांचं, शिंदे सरांचं मार्गदर्शन घ्यायला क्लास जॉईन केला. बरोबर आहे की नाही? हे क्लास जॉईन करायच्या अगोदर काय ठरलं? ध्येय. नंतर तुम्ही शोधाशोध सुरू केली किंवा एक ध्येय ठरलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची. मग ते कशी करायची त्यासाठी मार्गदर्शन घ्यायचं. तो प्रवास सुरू झाला, मग अभ्यास करायचा. मग ते अभ्यास झाला की मग ते ध्येय अचीव होईल आपला, असा तो प्रवास. त्यातल्या पहिल्या स्टेजवरच आज आपण सुरुवात करूया, ध्येय. कारण हे रूट आहे, मूळ आहे. तुमचा हा जो जीवन प्रवास आहे इथून पुढचा, त्याचा रूट काय आहे? तुमचं ध्येय. ॲम्बिशन इज द इंजिन दॅट ड्राईव्हज यू. तुमच्या जीवनरूपी गाडीचं इंजिन काय आहे? तुमचं ध्येय. त्याच्यामुळे तुमचं ध्येय जे ठरलं त्या अगदी त्या टोकाशी आपल्याला जर जाता आलं, त्याचा जर अभ्यास करता आला आणि त्याच्याशी तुम्ही किती प्रामाणिक आहात हेच जर तुम्हाला जास्त कळलं व्यवस्थित, तर त्याचं तुम्हाला आणखीन करेक्शन करता येईल. तर हे जे ध्येय आहे जीवनातलं, हे 2 प्रकार ते ठरतं. 2 प्रकारे. जसं या ताईने सांगितलं की मोठं होण्यासाठी ध्येय जे ठरतं ते 2 प्रकारे आपल्या आयुष्यातलं प्रत्येकाचं वेगवेगळं ठरतं. निदान 2 मी कॅटेगरायझेशन त्याचे करतो आहे आज. पहिलं जे आपण ध्येय ठरवतो की समजा तुम्ही ठरवलं आय वॉन्ट टू बिकम अन IAS ऑफिसर. मला IAS ऑफिसर व्हायचं, जिल्हाधिकारी व्हायचं. हे ध्येय तुमच्या जीवनात तुम्ही ठरवलं. त्याचं पहिलं कारण असतं कलेक्टर व्हायचं, मोठं व्हायचं, मोठ्या पगाराची नोकरी घ्यायची, सरकारी बंगला मिळेल, सरकारी गाडी मिळेल, खूप सारा पैसा येईल, ऐश करेंगे. दिस इज द फर्स्ट थिंग. त्याच्यात काही चुकीचं नाही. ओके, त्याला आपण नाव ठेवलेलं आहे लेट्स राईज. म्हणजे जीवनात मला माझ्या जीवनात मोठं व्हायचं, काहीतरी मोठं करायचं, काहीतरी अचीव करायचं फॉर द गेन ऑफ सेल्फ. लेट्स राईज. आता याच्यातला दुसरा जो भाग आहे ध्येय ठरवण्यामागचा, तो फार महत्त्वाचा आहे. या दुसऱ्या भागाशी तुमच्यातले जेवढे जास्त लोक जुळलेले असतील तेवढं आपल्या उद्या देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. तो दुसरा भाग आहे की ध्येय ठरवताना पहिल्या याच्यामध्ये तुम्ही स्वप्न बघितलं की काहीतरी आता मला मोठं करायचं, मी जसं सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. दुसऱ्या याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला एक घटना आयुष्यात घडली. अलग अलग घटना असू शकतात, लाखो घटना असू शकतात. त्यातल्या 2-3 घटना मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो. पहिली घटना, समजा तुम्ही 10वी-12वीत आहात, 11वी-12वीचा तुम्ही अभ्यास केला. तुम्ही सुरुवातीपासून मेरिटोरियस आहात. तुमच्या घरची परिस्थिती सुरुवातीपासून जेमतेम आहे, अन्न वस्त्र निवारा एवढ्यापुरती, पण तुम्ही हुशार आहात. सुरुवातीपासून तुम्ही स्वतःच्या बळावर अभ्यास करत गेलात, जबाबदारीनं वागत गेलात. 11वी-12वीत तुम्ही खूप प्रामाणिकपणे अभ्यास केलात. तुमचा टेक्निकल माइंड होता. तुमचं ध्येय होतं कुठंतरी सायंटिस्ट, IIT मध्ये जाऊन व्हायचं.
IIT मध्ये जाऊन यश मिळून कुठंतरी नासात इंजिनियर व्हायचं. 11वी 12वीत तुम्ही तेवढ्याच जिद्दीनं अभ्यास केलात, तुम्हाला यशसुद्धा मिळालं. पण 12वी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला गेलात, कॉलेजला ॲडमिशनसुद्धा तुमची झाली, नंबरसुद्धा तुमचा लागला, तुम्ही कॉलेजला गेलात. आतापर्यंत तुम्ही फार काही मोठ्या जिल्ह्याच्या किंवा खूप मोठ्या अशा कॉलेजेसमध्ये त्याच्यापूर्वी कधी गेलेला नव्हतात. 11वी 12वीचं एज्युकेशन तुम्ही तुमच्या गावातून, तुमची जी रुटीन सर्वसाधारण परिस्थिती आहे, तुमच्यासारखेच जिथं परिस्थितीतले लोक आहेत त्या ठिकाणीच तुम्ही केलेलं होतं हे सगळं 11वी 12वीपर्यंतचा प्रवास. पण जेव्हा तुम्ही मोठ्या IIT मध्ये किंवा मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही सभोवतालचं निरीक्षण केलं, तुम्ही स्वतःच एक हिशोब काढला की इथं इंजिनिअरिंग मला जर करायचं झालं तर मला किती पैसे लागणार आहेत, किती खर्च येणार आहे. तुम्ही कोटेशन घेतलं, ते ॲडमिशन फी घेतल्यानंतर तुम्ही ते बघितलं की एवढे एवढे रुपये, एवढे एवढे काहीतरी लाख रुपये मला लागत आहेत. आणि सडनली तुमच्या डोक्यात विचार आला की मी, माझं कुटुंब, माझे वडील, माझी सध्याची आर्थिक परिस्थिती, ही जी फी आहे IITची, हे भरण्यास समर्थ नाही आणि तुम्हाला ते सोडून द्यावं लागलं. तुम्ही अभ्यास केला, 12वीपर्यंतचं जे काही तुमचं आयुष्य होतं, तुमचं ध्येय होतं तेव्हाचं, टू बिकम अ सायंटिस्ट इन नासा, टू डू समथिंग फॉर द बेटरमेंट ऑफ अवर नेशन. तुम्ही मेहनत पण केली, तुम्ही हुशार पण होता, आणि फक्त एका गोष्टीमुळे, फायनान्शियल पोझिशन, त्याच्यामुळे तुम्हाला तिथून तो जो प्रवास होता, तो जो एम होता ते थांबवावं लागलं. आणि ती गोष्ट तुमच्या मनाला लागली. त्या दिवशी तुम्ही ठरवलं की सध्याचे हे काही शैक्षणिक धोरणं आहेत, सरकारी धोरणं आहेत, की ज्याच्यामध्ये जो हुशार आहे पण ज्याच्याकडे पैसे नाही, अशा विद्यार्थ्याचा विचार केला गेला नाही. माझ्यासारखा जो होतकरू विद्यार्थी आहे, ज्यानं एवढा अभ्यास केला, मेरिटमध्ये आलो, नंबर लागला, मग याला काहीतरी पाठबळ आर्थिक असायला पाहिजे, अशी व्यवस्था सध्याच्या सरकारी धोरणामध्ये नाही, असं तुमच्या मनाला कुठंतरी लागलं. आणि तुम्ही ठरवलं मी IAS अधिकारी होणार. हे धोरण बदलण्यासाठी, ज्या धोरणामुळे, ज्या चुकीच्या नियोजनामुळे मला ते इंजिनियर होताना आलं, फक्त पैसा नसल्या कारणानं, मी कुठंतरी भविष्यात एक मोठा धोरण ठरविणारा, सरकारी धोरणं, नियम ठरविणारा एक अधिकारी होईल. आणि भविष्यात जसं माझ्यासोबत घडलं, ज्या आर्थिक कारणामुळे मला IITला प्रवेश घेता आला नाही, नासामध्ये मोठं सायंटिस्ट बनता आलं नाही, ते इतर कोणासोबत मी होऊ देणार नाही. याच्यासाठी मला IAS अधिकारी व्हायचं, आणि त्या क्षणाला मी ते ध्येय ठरवतो. ते झालं ध्येय ठरवण्याचं दुसरी पद्धती, ज्याला आपण काय म्हटलं, आय लर्न द व्हॅल्यू ऑफ हेल्पिंग अदर्स, बिकॉज ॲट सम मोमेंट इन लाईफ आय कुडंट बी एबल टू रीच टू दॅट काइंड ऑफ हेल्प. इतरांनी मला त्या क्षणी, जेव्हा मला काहीतरी मदत हवी होती, कोणत्याही प्रकारची असू शकते, आर्थिक, सामाजिक मदत ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, आणि ते मदत मला मिळाली नाही, म्हणून मी ठरवलं की मी स्वतःला पात्र बनवेल इतरांना मदत करण्यासाठी. आणि म्हणून मी जे काय ध्येय एक आयुष्यातलं ठरवलं, जसं मी IAS अधिकारी होण्याचं ठरवलं, हे एक उदाहरण झालं तुम्हाला समजण्यासाठी की ध्येय कोणकोणत्या प्रकारे ठरतं. पहिलं तुम्हाला सांगितलं लेट्स राईज, बरोबर आहे. ते कशानं ठरतं, डोक्यानं. इट इज कनेक्टेड विथ युअर माइंड. पहिलं जे टार्गेट आहे आपलं लेट्स राईज, इट इज कनेक्टेड विथ युअर माइंड. आणि सेकंड मी जे सांगितलं की ज्याच्यामध्ये कोणती तरी सामाजिक समस्या लपलेली आहे, कुठंतरी वडील तुमचे आजारी होते, त्यांना दवाखान्यात अर्जंट न्यायचं होतं, कुठेतरी ॲम्ब्युलन्स नसेल, नदीला पूर आलेला असेल आणि तो रस्ता, त्याच्यामुळे ते पोहोचू शकले नसतील, असे अनंत तुम्ही इथं जे बसलेले आहेत त्या प्रत्येकाकडे असं काहीतरी कारण असू शकतं की ज्याच्यामुळे ते ध्येय तुम्हाला ते आयुष्याचं ते ठरण्यास मदत होईल. आणि ते जे सेकंड कॅटेगरीतलं ध्येय ठरलेलं आहे, इट इज कनेक्टेड विथ युअर हार्ट, लिफ्टिंग अदर्स, युअर इमोशन्स आर हिडन. आणि या सेकंड कॅटेगरीचं महत्त्व हे आहे की या सेकंड कॅटेगरीचं ध्येय जर तुमचं असलं, इफ यू आर वर्किंग फॉर द बेटरमेंट ऑफ अदर्स, तर त्या लाखो करोडो लोकांचं तुमच्या मागं ब्लेसिंग्स असतील की ज्यांचं आयुष्य तुमच्या मोठ्या होण्यानं बदलणार आहे. पहिली जी कॅटेगरी आहे लेट्स राईज, या कॅटेगरीत तुम्ही तुमचं वैयक्तिक ध्येय, वैयक्तिक नशीब घेऊन सगळी एक तो जो प्रवास आहे तो करणार आहात. आणि सेकंड जे आहे डेस्टिनेशन लिफ्टिंग अदर्स,
याच्यामध्ये तुम्हाला कळत न कळत लाखो करोडो लोकांचे ज्या काही ब्लेसिंग्स आहेत, जे समाजातील दुर्बल घटक आहेत, की तुमच्या डोक्यात आलेला हा जो विचार आहे मदत करण्याच्या इतरांना, आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करणार आहात, मोठे होणार आहात, आणि मोठे होऊन सुद्धा कम्पेअर टू लेट्स राईज या एमच्या पद्धतीमध्ये तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही ऐश करणार आहात. ॲज यू टोल्ड अर्लियर, कदाचित तुम्हाला ती संवेदना नसेल. काही दिवस काम केल्यानंतर तुम्ही एक निगरगट्ट अधिकारी बनून जाल, किंवा अधिकारी किंवा कोणत्याही ज्याही पदावर जाऊ आपण. जरुरी नाही की IASच आपण सगळं करतो आहे. एक साधं कोणतीही जबाबदारीचं पद ज्याला आपण म्हणू, जिथं लोकांचा संपर्क येतो, त्या ठिकाणची सगळी ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी. तर ही संवेदनशीलता जी आहे काम करतानाची, नंतरच्या काळात लागण्यानंतरची आणि सोबतच लागेपर्यंतची, ती त्या लिफ्टिंग अदर्समध्ये जास्त आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताना बरेच जण म्हणत असतील, तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी ऐकलेलं असाल की बॅटरी डाऊन झाली. 2 दिवस चांगलं काहीतरी ऐकलं की बॅटरी काय होते, काही दिवसांना काही जरी असं झालं तर आज काही मुळच नाही झाला, फार डाऊन बॅटरी झाली. ही जी डाऊन बॅटरी होणे हा जो प्रकार आहे ना, दोज हू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ, रिमेंबर, हा प्रकारच आयुष्यात नको. इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल, डाऊन बॅटरी वगैरे असा काही कार्यक्रमच नसतो. डाऊन बॅटरी नाही झाली, तुमचं एम झालं, तुमचं ध्येय झालं. तुम्ही जे ध्येय ठरवलं ते कुठेतरी चुकीचं ठरवलं, चुकीच्या पद्धतीनं ठरवलं. स्वार्थी बनलात तुम्ही, स्वार्थी. बॅटरी डाऊन झाली की त्याला तिने म्हणायचं मी स्वार्थी बनलो, असं म्हणायचं. इथून पुढे काय बनलो? कारण बॅटरी डाऊन कोण्या ध्येयाच्या कॅटेगरीत होते? जिथं फक्त हे लेट्स राईज असेल ना, फक्त लेट्स राईज, आपण सिर्फ आपण का सोचेंगे, इन दॅट केस तुमची बॅटरी वारंवार डाऊन होत जाईल. पण हे जे सेकंड कॅटेगरी आहे, लिफ्टिंग अदर्स, मी ठामपणे सांगतो, जोपर्यंत ती समस्या तुमच्या पुढे आहे, ते रस्त्यावरचे गड्डे जोपर्यंत तुम्हाला दिसतात आहे, तो पूल जोपर्यंत बनत नाहीये, सर्वांना शिक्षण, आर्थिक परिस्थिती कशी असो असं जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत तुमची बॅटरी डाऊन होणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होणार, तुम्ही कायम, युअर माइंड्स विल ऑलवेज रिमेन इग्नायटेड. काय राहणार? धगधगत राहणार. स्वस्थ तुमचं मन होणार नाही कधी. आणि या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा जो काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा प्रवास आहे, बेसिकली यू शुड नो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय आहे. कोणी सांगू शकेल का मला? तुम्हाला माहीत असलेलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सांगा, 1-2 जण. पार्टिसिपेट करा. मोर यू पार्टिसिपेट, मोर यू विल गेन फ्रॉम दिस वर्कशॉप. प्लीज टेल मी व्हॉट यू नो अबाउट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. जे काय आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनबद्दल काय मत आहे तुमचं, म्हणजे काय आहे, माहिती काय आहे की काय आहे. जसं आपण BA ला प्रवेश घेतो, BA फर्स्ट इयर करतो, पास झाला तर सेकंड इयर करतो, नापास झाला तर एटीकेटी काढतो, मग सेकंड इयर करतो, मग थर्ड इयर करतो, मग आपल्याला BA ची डिग्री मिळते. दिस इज समथिंग लाईक वी आर कम्प्लिटिंग अवर ग्रॅज्युएशन. ओके, नाउ टेल मी व्हॉट इज कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे काय, व्हॉट यू नो अबाउट दिस. सांगा, एखादं सांगा. बरं, ओके, परिस्थिती हँडल करता आली पाहिजे अशी हे करायची. सांगा, दुसरं सांगा लवकर. म्हणजे बेसिक तुमचं काय होणार आहे बा, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून राहिले म्हणजे तुमचं नेमकं काय चालू काय आहे बा, असं. ध्येय गाठण्यासाठी लागणारा रस्ता. बरं, तुम्ही आणखीन पुढे गेले. थोडंसं तुम्हाला मागे आणतो. एकदम पहिली स्टेज कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे सगळ्यात पहिलं डोक्यात ठेवायचं, हे काही BA 10वी 12वी असं नाही की 10वीत प्रवेश घेतला, परीक्षा दिली, पास झालो, घ्या 10वीचं प्रमाणपत्र. 11वीत गेलो, 11वी झालो, 12वीत झालो, फर्स्ट इयर पास झालो, फर्स्ट इयरचा सेकंड इयर फायनल झालं, ग्रॅज्युएशन डिग्री भेटली. हे असं नाही आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुम्ही विशिष्ट एक तयारी करत आहात परीक्षेची. गव्हर्नमेंटनी 100 जागा काढल्या ऑल ओव्हर द महाराष्ट्र सपोज. ओके, तर त्या ऑल ओव्हर द महाराष्ट्र जे पहिले 100 येतील, दोज विल बी सिलेक्टेड अँड रिमेनिंग विल बी टोल्ड ट्राय अगेन. स्पर्धा परीक्षा हे आहे. सगळ्यात पहिले हे सत्य स्वीकार करा. हे काही असं टाइमपास किंवा अशा कॅज्युअल आणि हे सगळं घेऊन ते नंतर काय करायचं, ते समाजसेवा करायची, देशसेवा करायची, हे नंतर ते समजेल आपोआप तुम्हाला काय करायचं ते. पहिले तुम्ही तोपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यासाठी काय तुम्हाला माहीत पाहिजे की हा असा एक प्रवास आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कायम सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, हा जो बायोलॉजीचा पहिला नियम आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. 100 जर जागा निघालेल्या आहेत तर यू नीड टू बी
टॉप अमॉंग ओनली 100. 101 जरी तुम्ही असलात तर युअर टॅलेंट इज ऑफ नो यूज. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मनाला ठासून हे करणार तेव्हा तुम्हाला त्याचा एक अंदाज कळेल. आता हे जे चालू होतं आपलं लेट्स राईज लिफ्टिंग अदर्स, या प्रवासामध्ये आपल्याला जबाबदार बनायचं आहे. जबाबदार बनण्याची आताच्या पिढीची सगळ्यात महत्त्वाची स्टेज. नवीन पिढी, फेसबुक, व्हॉट्सॲप, सगळ्या गोष्टी, या सगळ्या याच्यामध्ये काय केलं तुम्ही, तुमचे जे काही मन आहे, युअर हार्ट बिकम सो नॅरो. सो टुडे आय अपील ऑल ऑफ यू की तुमचं हे जे काही हृदय आहे हे थोडं एक्सपांड करा. चुकूनही कोण्याही एका ही किंवा शीला त्या हृदयामध्ये ठेवू नका. त्या हृदयाची आवश्यकता संपूर्ण समाजाला आहे. समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला तुमच्या हृदयामध्ये स्थान द्या. बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन. सगळ्यात या मार्गावरचा पहिला जो ब्रेक आहे, यू ऑल आर लाईक माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आय वॉन्ट टू टॉक विथ व्हेरी सेन्सिटिव्ह माइंड विथ ऑल ऑफ यू. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की हे जे काही हृदय आहे हे छोटं करू नका, हे खूप मोठं करा. यू आर द फ्युचर ऑफ दिस नेशन. यू आर अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ टुमॉरो. आज हा जो काही तुमचा वर्तमानातला प्रवास आहे हे तुमचं भविष्य ठरवणारा आहे. मी आयुष्यात प्रचंड कर्मवादी व्यक्ती आहे. स्टील आय टेल यू, लिव्ह चुझिंग लाईफ पार्टनर ऑन गॉड. जीवनसाथी निवडणे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे याच्यात तुमचा सध्याचा बहुमूल्य वेळ गमावू नका. गॉड्स चॉईस इज ऑलवेज बेटर दॅन युअर्स. लिव्ह इट. सध्याची वेळ आहे ही तुम्हाला समाजातील निरीक्षण करून, समाजातील ज्या काही समस्या आहेत, दुर्बल घटक आहेत, याचं निरीक्षण करा. लेट्स राईज, आय ऑलरेडी टोल्ड यू, इज कनेक्टेड विथ युअर माइंड. Lifting others is connected somewhere to your heart. I am telling you to occupy this heart with all the citizens of this nation. You can think of the humanity. ते जर कमी पडलं तर मानवतेचा विचार करा, फक्त भारताचाही करू नका. Think on such issues. Don't be casual about life. ही जी वेळ आहे ही पुन्हा परत येणार नाही. आता जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट झालात तर कायमच्या आयुष्यातून डिस्ट्रॅक्ट व्हाल. आणि आता जर तुम्ही ट्रॅकवर राहिलं तर कायम तुम्ही आयुष्यभर ट्रॅकवरच चालाल. तर पहिला जो संवाद तुम्हाला करायचा आहे, हे जे मी बोललो, तो स्वतःशी. जिंदगी में उसने बड़ी बात कर ली जिसने खुद से बात कर ली. टॉकिंग टू सेल्फ इज द फर्स्ट स्टेज. आज ते तुम्हाला करायचं आहे. स्वतःच्या मनाशी. मी इथं क्लासला तर येतो, घरच्यांनी पाठवलं, वांडे सरांना फी पण दिली, वांडे सरांनी आय कार्ड दिलं, दररोज बसू देतात मस्त, काही घोर नाही. पण मी इथे येऊन काय दिवे लावतो, माझ्या डोक्यात कोणकोणते विचार येतात, निदान कोणते यायला पाहिजे, निदान हे लेट्स राईजचे यायला पाहिजे, याच्यात चुकीचं नाही. पण या केसमध्येही सुद्धा लेट्स राईज मधूनही जरी तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर पुन्हा विषय आला, एका ही आणि शीला ठेवायचं, ते कोणाच्या भरोशावर सोडायचं, हे पक्क. विल यू ऑल प्रॉमिस मी यू विल फॉलो दिस इन्स्ट्रक्शन. कारण हा व्हायरस आहे, दिस इज अ व्हायरस. सो आय अपील ऑल ऑफ यू. नाही तर अधिकारच नाही तुम्हाला इथं बसण्याचा. तुम्ही जर या सगळ्या अशा भावनिक नको त्या फालतू गोष्टी डिस्ट्रॅक्ट होत असाल, सो यू आर नॉट एबल टू सिट हिअर. हा जो काही क्लास सुरू केला, यांचे काही उद्देश आहे की चांगलं काहीतरी घडावं, आम्ही इथून बोलतो आहे, आम्हाला तुमच्यापासून अपेक्षा आहे. मी स्वतः सुद्धा या परिस्थितीतून गेलेलो आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, यांनी माझा हाताचा परिचय करून दिला की स्टेट बँकमध्ये आहे, उद्योगधंदे करतात, बाकीचं हे करतात. माझा खरा परिचय जर तुम्ही ऐकला तर तो मला त्या भूतकाळातला करून द्यावा लागेल तुम्हाला, की जेव्हा मी 8व्या वर्गाचा होतो तेव्हापासून. आता तुमच्यातलं कोणी आहे का इथं हु इज प्रेझेंटली स्टडिंग ऑन स्ट्रीट लाईट? सो आय एम द ओनली पर्सन की ज्यानं स्ट्रीट लाईट खाली अभ्यास केलेला आहे. मी 8व्या वर्गापासून लर्निंग आणि अर्निंग करायचो. 8व्या वर्गापासून काम करत, सगळ्या गोष्टी करत, ॲट द व्हेरी अर्ली एज. टुडे आय हॅव एव्हरीथिंग दॅट इज नीडेड फॉर लिव्हिंग अ व्हेरी हेल्दी अँड पीसफुल लाईफ इन द शॉर्टेस्ट स्पॅन.
माझ्या मागेही कोणी असं मोठं गॉडफादर नव्हतं मार्गदर्शन करायला. माझ्याही मनात त्या शंका यायच्या की आपण अभ्यास तर करून राहिलो, पण सगळे मोठंच लोक आहे. मलाही काही लोक सांगायचे की पैसा दिल्याशिवाय कोणी लागत नसते, ते वरच्यावर दाखवता, पैसे भराच लागता, काही टोले घेऊ नको, आपलं वावर गिवर जरासं कर, नाही तर अर्ध घर तिकडलंही नाही होशील आणि इकडलंही नाही होशील. वाव तिकडे जातं, तुमच्या वडिलांनी कोणी सांगितलं पोट्टा तिकडे जाते शहरात, लक्ष ठेवा बरं, सांगतात काय करतात काय. ही परिस्थिती जी आहे दिस इज कॉमन. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, कॉन्कर दॅट फिअर. भीती जी आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या भीतीवर विजय मिळवा. तो मिळवण्यासाठी काय करावं लागेल, एकच गोष्ट, स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. इफ यू आर नॉट ऑनेस्ट विथ द सेल्फ, आय टोल्ड यू शुड नॉट बी हिअर. जर तुम्ही इथं स्वतःशी जर प्रामाणिक राहण्याची सामर्थ्य तुमच्यात जर नसेल, तर उद्यापासून घरी जा, वांडे सरांना सांगतो आजपर्यंत झाले तेवढे पैसे घ्या, बाकीचे वापस देऊन द्या. तर ते गांभीर्य जे आहे ते जर तुमच्या डोक्यात असलं तरच तुम्ही तुमची मदत करू शकाल, तुमचं उज्ज्वल भविष्य याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकाल. नाहीतर एव्हरीथिंग इज जस्ट युजलेस. असा सगळा तो प्रवास आहे. तुम्ही इतिहास शिकलेत, बरोबर आहे ना. यू लर्न हिस्ट्री, यू आर लर्निंग हिस्ट्री. मानवतेचा सगळ्यात जास्त नरसंहार 2 गोष्टींनी केला, पण आता त्या 4 होत आहेत. हिरोशिमा, नागासाकी, फेसबुक, व्हॉट्सॲप. तुम्हाला वाईट वाटत असेल ना, किती अमेरिका हरामखोर, लाखो करोडो लोक मारले हिरोशिमा नागासाकीवर टाकून. पण आता मानवता धोक्यात आहे फेसबुक व्हॉट्सॲपमुळे. कारण काय, आपल्याला ते सगळं धोका, सब डिस्ट्रैक्शन अपनी जिंदगी में हो रहा है वो चीज़ों की वजह से. कळतं पण वळत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मी 4थ्या वर्गात शिकलो, तुम्ही 4थ्या वर्गात शिकले, सगळेच शिकले 4थ्या वर्गात. आळस हा माणसाचा शत्रू आहे. फेसबुक व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही सगळं वाईटच करता असं मला म्हणायचं नाही. मी जे काय बोलतो आहे याच्यापेक्षाही खूप खूप चांगलं मोटिवेशनल तुम्ही फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऐकलेलं असेल. त्याचं पर्सेंटेज कमी आहे, 2%, 3%च आहे. टाईमपासच आहे 97%. तो 97% जर तुम्ही प्रमाण चांगल्या गोष्टीचं वाढवलं, दॅट इज ऑल्सो फ्रुटफुल. पण ते मन आहे. आउटपुट जे आहे ते चुकीच्या गोष्टी आपण लवकर ॲब्सॉर्ब करतो. चांगल्या गोष्टीला वेळ लागतो, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, टिकायला त्याच्यापेक्षा लागतो. तर हा सगळा जो जीवन प्रवास आहे, तर आज सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे की नो दॅट हे जे काय आहे, लेट्स राइज, ये होगा दिमाग, लिफ्टिंग अदर्स, ये होगा दिल. और ये दिल और दिमाग, इनका मिलाप आज इसी पल आपको करना है. और ये दिल और दिमाग लगा के किसी चीज को अगर चाहोगे तो पूरी कायनात तुम्हें सच में वो चीज मिलाने में मदद करेगी. लेकिन अगर दिल कहीं और घूम रहा है, दिमाग कहीं और जा रहा है, दिमाग बता रहा आहे आपली परिस्थिती जेमतेम आहे, आगाऊ कामं करायचे नाही, मुकाडानं अभ्यास करायचा, नोकरी आपल्याला लागणं गरजेचं आहे, लहान भाऊ आहे, बहीण आहे, तिचं पण शिक्षण करायचं आहे, वडिलांना पण त्यांनी मला पाठवलं वाशिमला, पैसे खर्च करून क्लासचे पैसे भरले, डोकं सांगत असते. पण हे जे मन आहे ना, हे मन फार डेंजर कार्यक्रम आहे या मनाचा. त्यामुळे या मनावर नियंत्रण मिळवणं ही पहिली पायरी आहे. कारण ते मन सांगते काय होते, आता आपण यंग आहो, ये दिन फिर आएंगे क्या, चलो बर्गर खाएंगे, राईट. होतं हे मान्य आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल मी तुम्हाला सांगितलं. जिंदगी में उसने बड़ी बात कर ली जिसने खुद से बात कर ली. नो वन अदर विल हेल्प यू. हा जो विषय आहे ना मनाचा, याच्यात तुम्हाला दुसरं कोणी मदत नाही करू शकत. हे तुम्हाला निरीक्षण करावं लागते स्वतःचं. ऑब्झर्व युअर सेल्फ, ही एक सवय लावा. ऑब्झर्वेशन, स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. बघा काय काय मन सिग्नल फेकते. डोक्याचंही निरीक्षण करा काय सिग्नल फेकते. काही दिवस डोक्यानं चला, ये दिल को थोड़ा बाजू में रख दो जब तक वो तुम्हारे पूरे कंट्रोल में ना आए. एक संवाद करा, मेडिटेशन करा. त्याच्यासाठी मेडिटेशन म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं मेडिटेशन म्हणजे काय, कसं केलं पाहिजे, सांगेल का कोणी? एक एक सांगा. मेडिटेशन म्हणजे काय, कसं करायचं बा, काय? डोळे लावून शांत बसायचं.
ओके. ओम नमः शिवाय म्हणायचं. आणखी स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेवणे. ते एक मेडिटेशनची एक मी सुंदर सर्वात सिम्प्लिफाईड व्याख्या तुम्हाला सांगतो. मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ज्या क्षणाला काही तुम्हाला टेन्शन येत आहे, काहीतरी केमिकल लोच्या डोक्यात होत आहे, तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होत आहे, त्या क्षणी बसा. जस्ट क्लोज युअर आईज आणि कॉन्सन्ट्रेट करा. द प्रोसेस ऑफ ब्रिदिंग. टेक अ लॉंग ब्रिद इन, ब्रिद आउट, ब्रिद इन, ब्रिद आउट. हे कशासाठी? याच्यात काही ते ओम नमः शिवाय म्हणाच असं वगैरे काही नाही. कारण आपलं काय आहे, डोक्याची एक सवय आहे, एका टाइमला 100% तो एकाच गोष्टीवर फोकस करू शकते. तुम्ही जर हे सुरू केलं आणि हे जर ठरवलं की आय एम गोइंग टू फोकस ऑन ब्रिदिंग, तर ती जी केमिकल लोचावाला जो विषय आहे तो मागं पडेल आणि तुमचं लक्ष कशावर फोकस होईल, म्हणजे तो विषय निघून जाईल डोक्यातला. दिस इज सो सिम्पल. हे मेडिटेशन आहे. तिथं तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, बाबाचं नाव घ्या, आईचं नाव घ्या, मित्राचं घ्या, व्हॉट एव्हर इट इज. प्रोसेस काय आहे, कशासाठी बनलेली आहे, तर तुमच्या डोक्यातला जो काही ताण आहे, तणाव आहे, किंवा तुमचं भरकटलं मन, व्हॉट एव्हर रिझन इट मे बी, त्या क्षणाला ही प्रॅक्टिस करा. कशाची? बस जस्ट फोकस. डोळे लावून ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. आणि बघा तुम्ही करून हा प्रयोग. आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे, या सबकॉन्शियस माइंडच्या काही पद्धती ठरलेल्या आहेत. जर काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही तुमच्या डोक्याला जाणीवपूर्वक ठरवून पॉझिटिव्ह विचारच जर करायला लावले, तर काही दिवसांना तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या नकळत सुद्धा तुमचं डोकं एखाद्या घटनेवर आधारित तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक देईल. दिस इज द पॉवर ऑफ अवर सबकॉन्शियस माइंड. आणि त्याच्या उलट सुद्धा आहे. आपण जर कायम निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहिलो, निगेटिव्ह गोष्टी डोक्यावर पाडल्या, तर आपलं डोकं नकळत सुद्धा काही झालं तरी कशातही तुम्ही यू मस्ट हॅव ऑब्झर्व पीपल अराउंड यू की ते कशावरही निगेटिव्ह, म्हणजे त्याला शोधून आणायचं. एखाद्या एकदम कोहिनूर हिऱ्यातलंही जर काही वाईट काळाचं असलं, ते ठरलेले असतात. तुम्ही हसले, तुम्हाला माणसं असे माहीत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात की कोहिनूर हिराही ठेवला त्याच्या पुढे आणि त्याला सांगितलं निकाल साला इसमें का क्या है, तो वो 10 निकाल देगा उसमें भी. अशी लोक आहेत. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची नेक्स्ट जी स्टेज आहे ती आहे मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. आपलं जे आयुष्य आहे याच्यामध्ये आज दुसरी गोष्ट एक फिट करा, एक निरीक्षण करा. एक उदाहरण तुम्हाला सुंदर देतो. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत पूर्ण आयुष्यात. पहिला प्रकार जो हा आता सांगितला मी तुम्हाला की कोहिनूर हिऱ्यातही ते 10 चुका काढू शकतील. तो माणूस दुरूनही तुम्हाला दिसला की तुमच्या डोक्यात येईल, अरे यार कायले दिसला सकाळी सकाळी, काही खरं नाही आज. ती कॅटेगरी जी आहे त्याला एक स्टॅम्प लावायचा, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. दिस इज द फर्स्ट कॅटेगरी. हा पहिला प्रकार आहे माणसाचा. सेकंड कॅटेगरी आहे की ठीक आहे, त्याचा तुम्हाला तसा काही त्रास नाही, हसत नाही, काही नाही, येते जाते, त्याचं काम करते, कोणाला काही मदत करत नाही, काही नाही, पण उपद्रव नाही, जगतो आहे. दॅट सेकंड कॅटेगरी स्टॅम्प करा वर्क इन प्रोग्रेस. ओके. आणि तिसरी कॅटेगरी आहे जी तुम्ही आहात सगळे. हसता, खेळता, ध्येय ठरवता आयुष्यात, इतरांचा विचार करता, मोठं तरी काहीतरी होता, त्यासाठी मेहनत घेता, संकटाला घाबरत नाही, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत आलात, मेहनत घेत आहात. बाकीचे लोक क्रिकेट खेळत आहात, तुम्ही पुस्तकं खेळत आहात. ही जी कॅटेगरी आहे ना, ही आहे प्रॉडक्ट कम्प्लिटेड. क्लॅप फॉर युअर सेल्फ. यू ऑल आर द कम्प्लिटेड प्रॉडक्ट. 1-2 काही नसतील तर त्यांनी करून घ्या रे भाऊ. तर आपल्या आयुष्यात आज आपल्याला ठरवायचं आहे की माझं जे पहिलं सर्कल आहे माझ्या आयुष्यातलं, दॅट इज माय कंपनी. मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. माणसाची ओळख त्याच्या मित्रांवरून होते. हे जे पहिलं सर्कल आहे याच्यामध्ये कोणते लोक ठेवणार? कम्प्लिटेड प्रॉडक्ट. पहिल्या सर्कलमध्ये निगेटिव्ह वाल्याला थारा द्यायचा का? ओनली कम्प्लिटेड प्रॉडक्ट. सेकंड कॅटेगरीत वर्क इन प्रोग्रेस वाले असले तर चालतील, तुम्ही त्यांना मदत करा आणि त्यांना कम्प्लिटेड प्रॉडक्टच्या लाईनमध्ये बसवा. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, इनसे पंगा लेने का नहीं, त्यांना सुधरवत बसायचं नाही.
लीव देम अलोन। वो ऊपर वाले ने कुछ सोच के तुम उनको वहाँ पे भेजा है, वो प्रोडक्ट कंप्लीटेड वालों के लिए बहुत अच्छे हैं, उनके वजह से ही इस दुनिया में कंप्लीटेड प्रोडक्ट वालों का कोई नाम निकालता है। सभी अगर प्रोडक्ट कंप्लीटेड रहते थे तो पहिला शेवटचा असा नंबर आला नसता ना। इट्स बिकॉज ऑफ देम, यू शुड बी थँकफुल अँड लिव्ह देम। मनातच थँक्यू म्हणून सोडून द्या आजपासून त्यांना, त्यांच्या नादी लागू नका। नो दॅट युअर लाईफ इज व्हेरी प्रिशियस। हे आयुष्य, हे जीवन, हे तुम्हाला एकच वेळ मिळते असं म्हणतात। नेक्स्टचं मागचं मलाही माहीत नाही, म्हणतात ते आपण सत्य समजू, गांभीर्यानं सत्य समजू, आणि त्याच्यातले ऑलरेडी आपण किती वेळ वाया गमावला आणि किती आहे, आणि राहिलेला जो वेळ आहे याच्याबद्दल, तो खर्च करण्याबद्दल मी किती गांभीर्यानं आहे, याच्यासाठी एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला। अँड दॅट इज अबाउट टाईम मॅनेजमेंट, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे या प्रवासामध्ये। इफ यू डोंट व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ टाईम, देन देर आर चान्सेस यू माइट नॉट सक्सीड इन लाईफ। तर त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण देतो, ते सुद्धा तुम्ही लाईफ लॉंग डोक्यात ठेवायचं आहे। नॉट फॉर टुडे। आळस हा माणसा शत्रू यासारखं सोडायचं नाही। वाडेर आय एम टॉकिंग, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आजचं जे आपलं हे आहे वर्कशॉप, त्याचं टार्गेट काय आहे? कोणी 1 लागला म्हणून वर्कशॉप नाही आहे, तर तुमच्यातला प्रत्येक जण लागेल एवढं पॉवरफुल आपण हे 3 सेशनमध्ये वर्कशॉप घेणार आहे। पण ते सत्य कधी होईल? इफ यू अप्लाय दॅट नॉलेज। तुम्ही जर ऐकलं आणि सोडून दिलं तर ते मेळ बसणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार मी सांगतोय, हॅमरिंग करत राहा। तर टाईम मॅनेजमेंटमधलं जे उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे ते असं आहे, सपोज देव तुमच्यावर प्रसन्न झाले, तुम्ही खूप सारी प्रार्थना केली, तुमच्या आईवडिलांनी केली, तुम्ही नसेल केली, तुम्ही कुठं प्रार्थना करणार? तुमच्या आईवडिलांनी प्रार्थना केली, मा बाबूचं मोठं काम होऊ दे, माझी बाई माझा बाबू लागू दे, आणि मग असं 4-5 सोमवार वगैरे सगळं आई आपली करत असते, माझी पण आई करते, तुमची पण करते, आपण बाबूच असतो आपल्या आईसाठी, आहे ना? तर ती करत आहे, त्याच्यामुळे देव तुम्हाला प्रसन्न झाला। प्रार्थना तिने केली, माऊलीने, तुम्हाला प्रसन्न झाला, आणि त्यांनी वरदान दिलं की गणेशराव आपण तुमच्यावर खुश, मागा काय पाहिजे। मग त्यांनी मागितलं नाही काय नाही, त्यानं म्हटलं देवा तुम्हाला वाटलं तसं जे असेल ते देऊन टाका। मग देवानं गणेशरावला एक खातं खोलून दिलं स्टेट बँकेत। त्यांनी सांगितलं हे खातं आजपासून सुरू, आज रात्री 12 वाजता राईट एकदम 12.00 2 लाख त्याच्यात जमा होतील, आणि तुला दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन ते काढायचे आहेत, खर्च करायचे आहे। डबल 11.59 ते 0 होऊन जातील, आणि परवा दिवशी डबल रात्री 2 लाख जमा होतील, आणि असं कायम चालू राहील। 2 लाख दर बिलकुल रात्री 12 वाजता त्या खात्यात जमा होत जातील। दिवसभर गणेशरावला ते खर्च करायचे आहेत, नाही केले तर ते डबल 0 होतील। समजा गणेशरावनं खर्च केले 1 लाख, खात्यात किती राहिले? 1 लाख, ते मग डबल 0 होतील, 2 लाख डबल जमा होतील। गणेशरावनं 50,000 खर्च केले, 1.5 लाख राहिले, 1.5 लाख 0 होतील, आणि डबल ते 2 लाख जमा होणं चालू राहतील। इन दॅट केस समजा हे खातं तुमचं आहे, आता तुमचा काय प्रयत्न राहील? किती रुपये खर्च कराल तुम्ही? सगळे, ऑफकोर्स तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न काय राहील की 2चे 2 लाख, 1 रुपया भी उसमें हम नहीं छोडेंगे। 2च्या 2 लाख आपण खर्च करणार। वाटलं तर इकडे बिलकुल बिस्लरीनेच आंघोळ झालीच चालेल, खर्च मात्र होणार। तर मग लक्षात ठेवा, हे खातं खरंच देवानं तुम्हाला दिलेलं आहे, मला पण दिलेलं आहे। दररोज रात्री तो 24 तास, जे या 2 लाखापेक्षा 2 करोड पटीनं महत्त्वाचं आहे, आणि 2 करोड खर्च करूनही ते 24 तास तुम्हाला गेलेले मिळू शकत नाही। एवढे 24 तास दर रात्री 12 वाजता तो देव तुमच्या खात्यात जमा करतो, आणि या 24 तासाचं नियोजन तो 2 लाखापेक्षाही जो चांगलं करू शकेल, हे 24 तास जो प्रामाणिकपणे त्याचा नियोजन, त्याचा वेळ, त्याचा टाईम कोणासंग, हा जो हिशोब आहे हा फक्त पैशाचा नसतो, तो वेळेचा त्याच्यापेक्षाही जास्त असायला पाहिजे की माझा हा वेळ हा पैशापेक्षाही किमती आहे। हा वेळ कोणावर किती बोलण्यात, काय बोलण्यात, कुठं खर्च करायचा, अभ्यासावर किती खर्च करायचा, हे ज्याला समजेल तो आजच यशस्वी झाला। वेळेचं नियोजन, तर हा जो पार्ट आहे 24 आवर्स बिलकुल फिट करा डोक्यात। 24 तास ते आजपासून तुम्हाला नियोजन करायचं आहे, कारण माझी इच्छा आहे तुमच्यातला प्रत्येक जण लागला पाहिजे नोकरीवर, बरोबर? आणि चुकूनही दुसऱ्या कशात लागायचं नाही, प्लीज डोंट गेट ॲडिक्टेड। व्यसन
नो ॲडिक्शन शुड बी देअर. पैशाची पण किंमत करा. पैशाची किंमत केलं तर व्यसन लागणार नाही. आपण व्यसनापुढे पैशाची किंमत करत नाही, मग व्यसनं लागत जातात. त्याच्यामुळे पण पैशापेक्षा वेळेची किंमत करा. सध्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळ. आज जर ती वेळ योग्य प्रकारे खर्च कराल तर उद्या ती वेळ तुम्हाला पैसा मिळवून देईल, अमाप पैसा. स्काय इज द लिमिट. आणि आज जर त्या वेळेचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही, तुम्ही गड्ड्यात जाल. देअर विल बी नो मनी. आज तुम्हाला स्वतः घडवण्याची संधी आहे. ही आजची जी वेळ आहे ना, ही पुन्हा कधीच येणार नाही. तुम्ही नोकरीवर लागा, मग जोडीदार शोधणं चालू करा. आजच्यापेक्षा नक्कीच चांगला मिळेल. करू नका असं मी म्हणत नाही, पण दिस इज नॉट द टाइम. आज अगर दिल लगाना है तो सिर्फ एम्बिशन के लिए लगाओ. डोंट, अगेन आय रिपीट, बिलकुल डोक्यात ह्या 5-6 गोष्टी. नो विजन विदाउट रिव्हिजन. ओके, सो रिवाइज वंस अगेन. फर्स्ट थिंग यू नीड टू डू, किसी एक ही या शी को दिल में रखना नहीं है. किसको रखना है? मेरे गांव के, मेरे तहसील के, मेरे जिले के, मेरे देश के सभी लोगों को मेरे दिल में जगह रखनी चाहिए. इतना बड़ा मुझे मेरा दिल करना है. और सिर्फ वो लोगों को नहीं रखना चाहिए, संवेदनशील मन ठेवा. कोणाला जर काही दुःख असेल, कोणाला जर काही अडचण असेल, ते पाहून विसरून जाऊ नका. भलाही सध्या तुम्ही त्याला काही मदत करू शकत नसाल, कारण तुम्हीच सध्या स्ट्रगलिंगमध्ये आहात. याचा अर्थ हा नाही की मी आज मलाच तर काही खरं नाही, मी दुसऱ्याला कायची मदत करू, असं नाही आहे. तुमच्याकडे नाही आहे म्हणून तुम्हाला त्याची किंमत आहे. पॉवर्टी शुड बी द सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. इथं ते प्रत्येक व्यक्ती इथला जो असेल की ज्याला असं वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाही, मला काही होईल का नाही, करून तर राहिलो मी, त्या प्रत्येकाला आय टोल्ड यू की मी पण तुमच्यासारखाच एक होतो. आय एम हिअर. 250 रुपये स्टेट बँकेची जी फी भरली होती, त्याच्या व्यतिरिक्त मला 1 रुपयासुद्धा या नोकरीच्या प्रोसेसमध्ये लागला नाही. त्याच्यानंतर मला, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर 5 नोकऱ्या मला लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मी कोणताच हे भरला नाही. आणि प्रामाणिकपणे मी करू शकलो. मी तुम्हाला सांगितलं, आज तुमच्यापैकी नक्की स्ट्रीट लाईट खाली अभ्यास कोणी करत नाही आहे, मी केलेला आहे. तेव्हाची जी परिस्थिती होती त्याच्यानुसार. तुमच्यापैकी 8व्या वर्गापासून कोणी अर्निंग केलेलं आहे असं मला सध्या अशी एवढी वाईट परिस्थिती नक्कीच तुमच्यावर नसेल, मी केलेलं आहे. तुमच्या आयुष्यात जेवढी संकट असतील, दवाखान्यातले, हायकोर्ट, पुणे युनिव्हर्सिटीच्या अगेन्स्ट मी हायकोर्टात केस टाकली होती. म्हणजे नुसतं एक विषय नव्हता. I was just going through the challenges, but I convert and enjoyed that challenges because remember, challenges are the charm of life. Without challenge, आप बड़े नहीं बन सकते. सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला मी देतो, लिफ्टिंग अदर्सचं. भारतभरात कितीतरी चहा विकणारे आहेत. कधी तुम्ही विचार केला का की नरेंद्रजीच का पंतप्रधान बनले? बिकॉज he decide to become a big person फॉर हेल्पिंग अदर्स. आणि त्याच्यामुळे करोडो नागरिक, दुर्बल घटक या देशातले, ज्यांना गरज होती त्यांच्या मदतीची, त्यांनी अप्रत्यक्ष त्यांच्या ब्लेसिंग्स त्या मोदीजींच्या मागे राहिल्या. तेव्हा एक साधा चहा विकणारा, कोणीही गॉडफादर नसलेला व्यक्ती आज आपल्या देशाचा पंतप्रधान बनलेला आहे. अँड ही इज द बिगेस्ट रोल मॉडेल वी हॅव ॲट प्रेझेंट. अँड दॅट इज बिकॉज ऑफ लिफ्टिंग अदर्स. हे एक वाक्य जर तुम्ही आजच्या वर्कशॉपमधून घेऊन गेलात तर युअर लाईफ विल बी डिफरंट. जॉय ऑफ गिव्हिंग. मी सगळे गावातल्या ग्रामपंचायतच्या राजकारणात सुद्धा कधी तुम्ही बघितलं का एखादा चहा विक्रेत्याला गावातले लोक सरपंच होऊ देतात का? यांना अडचणी आल्या नसतील, पैसे नव्हते यांच्याकडे, त्यांनी अख्खं आयुष्य समर्पित केलं, अगदी लग्न सुद्धा समर्पित केलं, कुटुंब. कारण कुठंतरी त्यांच्या हृदयात लागलं, इथं दिल को कुछ तो भी छू गया. उन्होंने देखा की माझ्या देशातले, माझ्या राज्यातले माझे हे नागरिक भरकटत आहेत, अन्याय होत आहेत त्यांच्यावर, त्यांना जे एक जीवनमान मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या हृदयाला भिडल्या. ठरवलं त्यांनी, मैं कुछ करूंगा. नुसतं ठरवलं नाही, त्या दिशेनं प्रयत्न केले. नुसतं प्रयत्न नाहीत केले, त्यांना अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणींवर त्यांनी वेळोवेळी मात केली. लोकांनी त्यांना खचवलं. कितीतरी नको असणाऱ्या गोष्टी चांगलं काम करताना सुद्धा त्यांच्या वाटेला आल्या, पण त्यांनी सोडलं नाही जे ठरवलं ते. बिकॉज ॲम्बिशन इज द इंजिन दॅट ड्राईव्ज यू. आणि त्यांना कळलं होतं
की हे इंजिनच सोडलं, हे ध्येयच जर मी सोडून दिलं तर माझं जे जीवन आहे ते थांबून जाईल. विदाऊट इंजिन ट्रेन कॅनॉट वॉक. ते त्यांना कळलं होतं. आणि म्हणून दॅट्स वाय, बिकॉज ऑफ दॅट मेंटल स्ट्रॉंगनेस, ही ओव्हरकम दॅट फिअर ऑफ फेल्युअर. जगाच्या इतिहासातला एकमेव माणूस आहे की जो डायरेक्ट मुख्यमंत्री झाला मग विधान परिषदेवर आमदार झाला. जगातल्या इतिहासातला एकमेव माणूस आहे की जो पहिल्यांदाच लोकसभेवर खासदार झाला आणि डायरेक्ट पंतप्रधान बनला. भविष्यातही होईल का नाही किंवा होणारच नाही. दिस रेकॉर्ड माइट बी अनब्रोकन फॉर एव्हर. याच्यापेक्षा बिगेस्ट रोल मॉडेल, आर्थिक परिस्थितीतून आलेले, संघर्ष केलेले, इतरांसाठी कायम जगलेले, द मेन ड्रायव्हिंग फोर्स, मी जे तुम्हाला मग म्हटलो बॅटरी डाऊन होणे आणि न होणे, इट्स बिकॉज ऑफ दॅट स्ट्रॉंग ड्रायव्हिंग फोर्स. तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे हे तुम्ही किती वर उलणार हे डिसाईड करते. इफ दॅट ड्रायव्हिंग फोर्स इज लिफ्टिंग अदर्स, यू विल फ्लाय व्हेरी हाय. सो आय अपील ऑल ऑफ यू, हे दोन्ही कॉम्बिनेशन आज तुमच्या ध्येयाशी जोडा. जर पहिलंच असेल त्याच्यात ते लिफ्टिंग अदर्स ऍड करा, एक मोठी शक्ती तुमच्यामध्ये संचारेल. आणि नुसतं आजच्यापुरती ऍड नका करू, आयुष्यभर एक वसा घ्या. तुमच्या माझ्या सगळ्यांनी जर ठरवलं तर मेन गोल ऑफ माय लाईफ विल बी हेल्पिंग अदर्स, हे जग किती सुंदर होऊन जाईल. आज समस्या ज्या काही निर्माण झालेल्या आहेत त्या फक्त स्वार्थीपणामुळेच मॅक्सिमम झालेल्या आहेत. भावामधला स्वार्थीपणा आहे, प्रत्येक ठिकाणी शेजारा पाजारच्यांमधला स्वार्थीपणा आहे. कुणाचाही तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या काही समस्या आहेत, निरीक्षणामध्ये खूप मोठी शक्ती आहे. निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला एकदम अमृत सापडून जाऊ शकते, एवढी शक्ती निरीक्षणात आहे. ते करत नाही आपण, नुसतंच काहीतरी कॅज्युअल जीवन जगणं चालू आहे. हे जे काही एवढं मोठं बहुमूल्य जीवन आहे याचं कधी आपण गांभीर्याने विचारच केला नाही. तुका म्हणे कसं जसं होईल तसं आहे की नाही सांगा. मी कुठं बोलत आहे का? आर यू गेटिंग ऑल दिस पॉइंट्स? दिल को छू रहा है सच में? इट इज नेसेसरी. अरे ये अगर दिल को छू गया ना तो आई एश्योर यू विदिन स्पॅन ऑफ 2 years एव्हरीवन फ्रॉम यू विल गेट अ जॉब डेफिनेटली. कारण या देशाला तुमच्यासारख्या संवेदनशील लोकांची जरूरत आहे. डोक्यात फिट्ट ठेवा. एक आणखीन मोदीजींचं सुंदर उदाहरण देतो. हे काय आपली राजकीय सभा नाही, पण ही इज द बिगेस्ट रोल मॉडेल ॲज आय टोल्ड यू. यावेळेस पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जेव्हा पहिलं स्पीच दिलं, डज एनीबडी हर्ड दॅट स्पीच फ्रॉम यू? सुंदर, अतिशय मार्मिक, म्हणजे यशाचं एवढं मोठं काय म्हणून त्याला हे मिळवल्यानंतर, म्हणजे पहिला नंतर पंतप्रधान फुल मॅन्डेट के साथ सेकंड बार पंतप्रधान पुरी दुनिया पे छा गए. एक यशाचं जे पीक असू शकतं त्याच्यावर राहून सुद्धा माणूस किती स्थितप्रज्ञ असायला पाहिजे आणि त्याच्या डोक्यानं त्याला कसे सिग्नल दिले पाहिजे त्याचं बिगेस्ट एक्झाम्पल आहे. इथून पुढे मोदीजींनी सांगितलं या देशात 2च जाती राहतील. पहिली जात राहील गरिबी आणि दुसरी जात राहील जो गरिबांना गरिबीतून काढण्यासाठी मदत करेल ती. 2च जाती. किती मोठी गोष्ट आहे. आणि तेही त्यांनी कधी सांगितलं? इलेक्शन झाल्यावर, निकाल लागल्यावर, मतदान मागायच्या याच्यात नाही सांगितलं त्यांनी. सब रेस फिनिश होने के बाद में, जीतने के बाद में. मतलब वो बंदा आज भी उसका जो मकसद है जिंदगी का किती अटॅच आहेत ते. तेव्हाही त्यांनी ते असं नाही सांगितलं थँक्यू व्हेरी मच जिता दिया अब मैं हूँ पाछू मिलेंगे 5 साल बाद, असं म्हटलं का? त्यांनी संवेदना व्यक्त केली की मला माहिती आहे माझ्या करोडो लोक ज्यांनी मला निवडून दिलं त्यांनी मला का निवडून दिलं, एवढं मोठं मला मतदान का मिळालं असेल हे त्यांना कळलं. गोरगरीब जनता जे काय आहे ते कोणत्या याच्यातनं पडता त्यांनी का दिलं. आणि त्यांनी कुठेतरी मोदींमध्ये स्वतःला बघितलं. उन्होंने कुछ तो भी देखा कि नहीं ये बंदा मेरा फ्यूचर बदल सकता है. मेरा देश जो इतना बड़ा है उसकी रिस्पॉन्सिबिलिटी संभालने के लिए he has that ability because people recognize that person has the sensitive mind and heart. What is the next stage? Your mind also should be sensitive, not only the heart. मन, हृदय संवेदनशील असलं पाहिजे. आपोआप मार्ग मिळतात, प्रेरणा मिळते आणि डाऊन बॅटरी हा तर प्रकारच राहणार नाही. एवढं चांगलं ह्या गोष्टी आहेत. सो नाव वी विल लिसन अ व्हेरी गुड सॉन्ग. ते शिंदे तू एक आपला हे आहे का
द्या बरं. प्लीज क्लोज युअर आईज. एक सुंदर तुम्हाला गाणं ऐकवतो. ओके. मोबाईल